फ्रेंड्स, आज आपण बनवणार कोल्हापुरी कटवडा। त्यासाठी साहित्य लागणार आहे कांदा, खडे मसाल्यामध्ये तमालपत्र, दालचिनी मोठी, 2 छोट्या वेलच्या, दालचिनी, लवंग, स्टार फूल, काळी मिरी 4-5 आणि धणे, तीळ, खोबरं, लसूण, जिरं, सुकं खोबरं आणि आलं। हे आपण थोडं तेल घालून आता सगळं तळून घेऊया। तमालपत्र, दालचिनी, लवंग, स्टारफूल, मोठी वेलची, छोटी वेलची, काळी मिरी, जिरं, धणे। ती आपण नंतर भाजूया। स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे। फास्ट केलं तर करपेल सगळं, तर 2-3 मिनिटं भाजून घ्या। थोडा सुगंध येऊ दे भाजण्याचा। आता तीळ टाका, फक्त हलवा, जास्त हलवू नका। किती मिनिटांमध्ये? 2 मिनिटं फक्त। अच्छा, 2 मिनिटं हलवायचं। जरा लालसर झाले की आता ह्यात तुम्ही टाका कांदा। मी 2 कांदे घेतले, उभे चिरून घेतले। कांदा आपल्याला जास्त लाल नाही करायचा आहे, तर तो वाटायचा आहे। एक थोडंसं परतून, हे जे मिश्रण आहे ते आपण वाटपासाठी वापरणार, कट करण्यासाठी वापरलं जाईल। थोडं गॅस हे करा, मंद गॅसवर आपल्याला हे फ्राय करायचं। नाही, मीडियम। आता मी लसूण टाकते, एक 5-6 पाकळ्या, आणि आलं टाकते। मसाला थोडा तांबूस रंगावर होऊ दे थोडा। आता या साईडला आपण खोबरं टाकूया। वाटीभर मी खोबरं घेतलंय, ते पण थोडं लाल होईपर्यंत परतून घ्या। आता आपण भाजून घेतले आहे, ते आपण वाटूया। आता मिक्सर थंड झाल्यावर गॅस बंद करते। आता आपण बटाट्यासाठी जी वड्याची भाजी तयार केली होती, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं जी तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर त्यामध्ये बघा, आणि पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला दाखवेन कशी केली। पण त्यामध्ये काय टाकायचं, जिरं, राई आणि हळद आणि कोथिंबीर वरून, आणि बटाटे हे कापायचे नाही, तर हाताने चुरून टाकायचे, आणि मीठ। आता मी याचे गोळे करून घेते बटाटे वडे करण्यासाठी। असे गोळे करून घ्यायचे। आता वड्याचं बॅटर तयार करून घेऊया थोड्या वेळाने आपण। आधी वडे तयार करून घेते मी।
आणि थंड झाल्यावरच वडे करायचे. गरम असं केला तर ते ह्याच्यामध्ये विरघळू शकतात. तुम्हाला काय साईजचे पाहिजे तुम्ही करू शकता, मोठे छोटे जसं तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही करू शकता. किती बटाटे घेतले तू? मी छोटे 6 बटाटे घातले. त्याच्यामध्ये आपण किती वडे होऊ शकतात? ते साईजवर डिपेंड आहे. आता मी मीडियम साईज केली आहे. मोठे केले तर 8 होतील. 8 मी मीडियम साईजमध्ये घेतलेत. तुम्हाला मोठी साईज आहे तुम्ही मोठी साईज घेऊ शकता. जसं पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. आपण कटची तयारी करू. आता आपण कटची तयारी करू. कट फोडणीला म्हणजे कटासाठी जी लागणार आहे कट, त्यासाठी मी आता फोडणी घालते. कटासाठी जरा तेल जास्तच घ्यायचं, तरी चांगली येते तेलामुळे. आपण 1-2 चमचे मसाला टाकूया. कट जरा तिखटच असतो. तुम्हाला कमी तिखट तुम्ही कमी तिखट टाका. हा काश्मीरी आहे. गॅस स्लोच पाहिजे तर मसाले करपतील. आता तुम्ही वाटलेला मसाला टाका. हा मसाला पूर्ण आपला भाजून घ्यायचा आहे ना कट करण्यासाठी. मसाला पूर्ण तेल पूर्ण ह्याच्यामध्ये ऑब्झर्व व्हायला पाहिजे. मस्तपैकी तेल सुटलंय आणि असं दाणेदार झालंय म्हणजे आपला मसाला व्यवस्थित शिजलाय. आणि आता तर आपण गरम पाणी टाकूया म्हणजे काय चांगली तर्री येईल. कारण कट वडा म्हणजे म्हटलं तर्री पाहिजेच, तर्रीशिवाय मजा नाही. व्यवस्थित तेल सुटलंय. आपण यामध्ये आता गरम उकळतं पाणी टाकूया. कट हा पातळच असतो, घट्ट बनवत नाही. मिक्सरमधून बाटर वाटलं त्याचं पण पाणी यात टाकूया. तुम्हाला जेवढा पातळ कट पाहिजे तुम्ही करू शकता. पण कट वड्याला कट हा पातळच लागतो. असा एवढा तरी पातळ कमी करून पाहिजे. आता यात आपण मीठ टाकूया. तुम्हाला पाहिजे तसं चवीनुसार मीठ टाका.
आता आपण बटाटे वडे करून घेतले. त्यासाठी वरती जे बॅटर लागणार ते मी तयार करते. त्यासाठी मी 3 चमचे बेसन घेते. पीठ, थोडंसं मीठ टाकतो. हळद, आपण थोडीशी हळद टाकते. थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे. बेकिंग सोडा टाकू, चिमूटभर, जास्त नाही. हळू पाणी टाकून आपण बॅटर तयार करून घेऊया. थोडं थोडं पाणी टाका आधी, एकदम टाकू नका. लागेल थोडं. पेटून घ्यायचं, गोटा राहता कामा नये. एकदम स्टार्ट करावं. त्याची कन्सिस्टन्सी कशी असणार? थोडं जास्त पण जाड नाही, ते मग पिठासारखं लागतं. थोडंसं आहे, थोडंसं तरी आपण तेल गरम करायला किंवा वडे तळायचे कटवड्यासाठी. आणि ते कटसाठी कट तयार होतं. ते थोडं तुम्हाला एक 15-20 मिनटं उकळावं लागेल. पण वडे तळून घेतोय. व्यवस्थित कोटिंग करायचं त्याला. बाकीचे वडे पण तळून घेऊन घेतले. आता आपण वडे तळून घेतोय. ते बाजूचे लागायचं काढून टाकायचं, ते काही एक्स्ट्रा आहे. पण ते चुरा म्हणून सांगावं लागतं. चुरा म्हणून सांगावं लागतं. चुरा आपण देऊ शकतो. ऐकायला चुरा पण आवडतो. हे तयार आहे. आता हे उरलेलं जर बॅटर आहे त्याचे आपण वडे तयार करू, चुरा करून घेऊया. म्हणजे आपल्याला उरलेल्या बॅटरचा आम्ही चुरा करून घेतो. त्यासाठी मी हे 1 चमचा धणे टाकते क्रश करून. आता आपण घालणार ओवा. ओवा घातल्याने आपल्याला बाधत नाही, म्हणून ओवा टाकायचा असतो. पोटासाठी चांगला असतो. म्हणजे चण्याचं पीठ आहे त्याने टाकू शकतो. ओवा टाकला मी. थोडी मिरची, आधी मीठ टाकते. तसं आम्ही हे कटाचं प्लेट बनवत आहोत, प्लॅटर बनवत आहोत. आता आपण थोडं थोडं चण्याचं पीठ घालूया. आधी आता थोड्या मिरच्या टाका आणि 2 चमचे फक्त तांदळाचं पीठ. आणि कोथिंबीर टाका. आता तुम्ही चांगलं हे करून घ्या. जेवढं कांद्यामध्ये बसेल
कारण कांद्यामध्ये पाणी टाकायचं, ऑलरेडी कांद्याला पाणी असतं. आपण यात आता घातलेली आहे तिखट मसाला. थोडंसं आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हळद. थोडीशी हळद व्यवस्थित मिक्स करून अजून त्यामध्ये चण्याचे पीठ जाणार आहे, अजून बरोबर मिक्स झालेलं नाही. थोडं मला पाणी घ्यावं लागेल, कारण मी रेडीमेड लगेच करते आणि मला कांद्याचं पाणी आता मला भजी घालूया. कांदा भजी, त्याला खेकडा भजी म्हणतात. सुंदर वाटते. आपल्याकडे तयार आहे, ते बघू शकता. ते मस्त तर्री आलेली आहे. त्याच्यावरती आपण कोथिंबीर भरपूर घेऊया. बाकीचे पण कांदा भजी आपण करून घेऊया. आता मी सगळ्या भज्या करून घेते आणि तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. कटवडा कसा असतो ते, कटवड्याची प्लेट कशी असते ते मी तुम्हाला करून दाखवते. आपला कटवडा तयार आहे. तुम्ही बघू शकता आपण त्याच्यामध्ये वडे टाकत आहोत आणि आता आपण त्याच्यावरती तर्री टाकणार आहे. आणि कटवडा खूप यमी लागतो खाताना. ह्याच्यावरती ती पातळ अशी तर्री असते आणि त्याच्यावरती ते पातळ असं हे असतं आणि त्याच्यावरती आपण तर्री टाकणार आहोत. तर्री खूप छान अशी लाल लाल झाली आपली. तोंडाला पाणी येतं बघतानाच. खूप सुंदर अशी तर्री झाली. हे चुरा ठेवलेला आहे. आपण चुरा ठेवून झालेला आहे. आता आपण याच्यावरती कांदा भजी ठेवणार आहोत. आपली थाली बनून तयार आहे. आपले प्लेट बनून तयार आहेत. 2 पाव, कांदा लिंबू, कटवडा, चुरा आणि कांद्याचं भजी. आणि अगर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल आणि अगर तुम्हाला असं असेल की आम्ही लोक अजून चांगले रेसिपीज बनवू आणि तुमचे काही हे असतील आपले कमेंट्स हे असतील सजेशन असेल रेसिपीसाठी, तर जरूर आम्हाला सांगा. आम्ही त्या कमेंटवर लिहा, तर आम्ही तुमच्यासाठी अनेक रेसिपी बनवू. आणि प्लस आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल नोटिफिकेशन दाबा, त्याने तुम्हाला आमचे रेसिपीज अपलोड झालेले तुरंत कळेल. आणि डोंट फॉरगेट टू लाईक द चॅनल. थँक्यू सो मच.